नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज करूयात आपण साधी सोपी झटपट होणारी बटाटावाली खिचडी। वाटीभर तांदूळ धुवून घेतलेत मी। मोठा बटाटा आहे तो कट करून घेतलाय, सालं काढून स्वच्छ धुवून। त्यासाठी एक कांदा, अगदी अर्धा टोमॅटो आहे, थोडासा कढीपत्ता आहे, 4-5 हिरव्या मिरच्या आहेत, थोडीशी कोथिंबीर आणि हे आलं, लसूण आणि जिरे थोडंसं ठेचून घेतले। तुपाची फोडणी देणारे तूप टाकले, अगदी 3 चमचे, पोहे खाण्याच्या चमच्याने। तूप पण आपलं गरम झाले। आता आपण त्यात जिरे, ठेचून घेतलेलं आलं, लसूण आणि जिरे आहे ते पण टाकून घेऊ। त्यातच आपण ही मिरची, नंतर आपण हा कढीपत्ता पण लगेच टाकून घ्यायचा आणि हा कांदा आपण उभा कापून घेतलाय। टोमॅटो पण आपण उभा कापून घेतलाय, ते पण लगेच टाकून घेऊ। फोडणी आपण 1-2-3 मिनिट आपला कांदा टोमॅटो परतवून काढणार आहोत। तांदूळ टाकल्यानंतर आपण 1 मिनिटभर छान याला तुपामध्ये परतून काढले। आता आपण यात पाणी टाकून घेऊ। आपला 1 वाटी तांदूळ 1.5 ते 2.25 वाटी एवढं पाणी असेल। कोथिंबीर पण टाकून घेऊ, अगदी अर्धा चमचा साखर, सगळीकडून हलवून घेऊ। याला थोडंसं उकळू देऊ आपण हे पाणी, नंतर आपण झाकण लावूया। पाण्याला उकळी आली, आता आपण झाकण लावू आणि मस्त 2 शिट्ट्या करून घेऊया। बघू शकता मस्त आपली बटाटा खिचडी तयार झाली। आता आपण ती सर्व करूया। तयार आहे आपली बटाटा घालून केलेली अगदी साधी सोपी खिचडी। त्यासोबत आपण तोंडी लावायला कांदा, नंतर ककडी, बीट आणि अगदी आपल्या आता नवीनच सीझन सुरू झालाय कैरीचा, कैरी सुद्धा घेतली आहे। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा। थँक्यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।